Navy is a large and important part of the country's military power. The Navy plays an important role in protecting the maritime borders of the country. But 350 years ago, Chhatrapati Shivaji Maharaj, who was ahead of time, recognized the importance of the Navy and built a powerful armor. That is why Chhatrapati Shivaji Maharaj is called the father of Indian Navy. Now, we will be seeing how Maharaj assorted his military force and all the contribution things he had done. Now, we will be seeing a small act on the father of Indian Navy. देशात आज राष्ट्रीय नौदल दिवस साजरा केला जातो, परंतु या आधुनिक आणि शक्तिशाली नौदलाची स्थापना ज्या महान व्यक्तीने केली त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ज्याचा आरमार त्याचाच समुद्र. आरमार हे एक स्वतंत्र राज्य आहे. हे सूत्र शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहिती होते. स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्याची वाटचाल व रचना अशा प्रकारे होती. स्वतंत्र स्वराज्याची स्थापना करताना स्वराज्याच्या सीमेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीवर आरमार उभारला पाहिजे. कल्याण व त्या आसपासचा सर्व परिसर या आरमारामध्ये आला पाहिजे. कोकण पासून ते गोव्यापर्यंतच्या सर्व किनारपट्टींचे संरक्षण करण्यासाठी मराठा आरमार पूर्ण अभ्यासपूर्वक सक्षम झालाच पाहिजे. साम्राज्याच्या परकीय व्यापाराला पोर्तुगीज, अरबी, डच या जहाजांचा अडथळा होत असल्याचे दिसून आले. या जहाजांनी कर दिल्याशिवाय त्यांना अरबी समुद्रात विहार करता येणार नाही असे ठरले. मराठा साम्राज्याला शस्त्र व लढाऊ जहाजांची निर्मिती झालीच पाहिजे. सर्व बाबी नीट तपासून पहा. गल्लत होता कामा नये. आम्ही येतो. 1658 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली. जहाजांच्या निर्मितीचे काम पोर्तुगीज खलाशी यांच्या देखरेखीखाली झाले होते. त्यासोबत असंख्य मराठी कामगार जहाजांच्या निर्मितीला हातभार लावत होते. आरमारासोबतच समुद्री किल्ल्याचे दागदूस आणि निर्मितीकडे हे महाराजांनी लक्ष दिले. सिंधुदुर्ग, पद्यदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांची निर्मिती वरून येऊन दिसते. शिवाजी महाराजांनी या आरमाराची अतिशय शिस्तबद्ध उभारणी करून दिली. कान्होजी आंग्रे हे मराठी आरमाराचे पहिले सेना प्रमुख. आरमाराचे प्रमुखाला दर्यासागर असे म्हणतात. महाराजांच्या आरमारात अनेक मुसलमान सैनिक होते, ज्याला आजच्या आधुनिक नौदलाचे भाग समजले जातात. महाराजांच्या दूरदृष्टीमुळे समुद्र सीमांचे रक्षण होऊन बळकटी आली. पुढे मराठा साम्राज्याचा मोठा विस्तार झाला. मराठा सैन्यातील एक भाग म्हणून मजबूत आरमाराकडेही पाहिले जाऊ लागले. महाराष्ट्राच्या या नौदल रणनीतीचा उल्लेख आजही गौरवाने केला जातो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते, म्हणजेच द फादर ऑफ इंडियन नेव्ही.